तर ॲक्च्युली आजचा प्लॅन काहीतरी वेगळाच होता. आताचे लोक थोडे मला रूढ वाटले. गोवामध्ये सगळी जागेवर बिझनेसच चालतो. 10 रुपये देणार नाही. भगतनी आज पण आपल्याला कंटेंट दिलाय काल सारखा. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक सगळ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी अत्रीमुळे तुमचं स्वागत करतो. तर आज आहे आपला गोवा सिरीजचा 3रा दिवस. तर ॲक्च्युली आजचा प्लॅन काहीतरी वेगळाच होता. आता संध्याकाळचे 5 वाजलेत. आजचा प्लॅन आपला असा होता की साऊथ गोव्याला जायचा, पण काल आपण दुपारी थोड्या वेळात झोपलेलो. त्यानंतर टिटोज लेनला 3-4 किलोमीटर तिकडे आम्ही फिरतच होतो. तर त्यामुळे थकलो आणि आम्हाला उठायला थोडा लेट झाला. म्हणजे आम्ही 6 वाजता निघणार होतो, तर आम्हाला 8-9 वाजले उठायला. तर बोललो एवढ्या उशिरा उठून परत 80 किलोमीटर लांब जाणार, मग दुपारचं तिकडच्या बीचला पोहोचणार, तर त्याच्यात का अर्थ नाही. म्हणून मग आज मी पूर्ण सकाळपासून 2 ब्लॉग एडिट केले, जे म्हणजे डे 1 जो होता आणि डे 2 जो होता. तर ते ब्लॉग तुम्हाला उद्या म्हणजे 28 तारखेला बघायला मिळतील. तुम्ही बघितले असणार ते ब्लॉग. तर काय नाही, अशा सगळ्या गोष्टी होत असतात. तर आजचा जो प्लॅन आहे तो आता उद्यावर ढकलला आहे आणि उद्या सकाळी आम्ही लवकर निघू प्रॉपर, कारण म्हणून आज जास्त कुठे जात नाही. तर इकडचे जो फेमस फर्रा रोड आहे, जिकडे पूर्ण रोडला दोन्ही बाजूला कोकोनट ट्री वगैरे, तो एक फेमस रोडला आता आम्ही चाललो आहे. एक बर्गरची फॅक्टरी टाईप आहे, तर तिकडे आम्ही नंतर जाणार आहे. तर पहिले तर आपण फर्रा रोडला जाऊ. आणि इकडच्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर इकडचे लोक थोडे मला रूढ वाटले, जेन्युइनली सांगतो. पण आमचे हॉटेलवाले त्यातल्या त्यात खूप चांगले आहेत. त्यांनी मला बरीच मदत पण केली. पण जे बाकीचे लोक आहेत, म्हणजे जे पार्किंगला असतात किंवा जे इकडचे लोकल्स आहेत, कारण ऑब्व्हियसली इकडे बरेच लोक येतात, तर त्यांना थोडंसं आहे ती गोष्ट, रूडनेस आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये. बाकी आम्ही जेवायचं तुम्हाला सांगायचं झालं तर जेवण इकडचं, जे आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहतो क्लिशर, तिकडे चांगलं जेवण होतं. आम्ही जास्त काही खास मागवलं नाही, म्हणून ते आम्ही शूट नाही केलं खाताना. आम्ही एक फ्राईड राईस आणि एक नूडल्स वगैरे एवढंच मागवलेलं, तर ते चांगलं होतं इकडचं. आणि इकडची पनीर चिली मला खूप आवडली, तर आम्ही रूमवर मागवलं. आता पण आम्ही जेवून वगैरे सगळं आंघोळ वगैरे करून तयार होऊन निघालो आहे. आता आम्ही पोचलोय पर्रा रोडला. इकडे पार्किंग केले, 100 रुपये दिले पार्किंग. इकडे सायकल वगैरे पण आहे, तर सायकल रेंट करून पण फिरू शकतो. तर आम्ही तिकडे पुढे जाऊन आलो, एक राऊंड मारून आलो. तर आहे म्हणजे चांगलं इकडे, दोन्ही बाजूला नारळाची झाडं वगैरे, चांगलं वाटतं मधून. आता आम्ही चालत चाललो आहे. तर छोटासा रोड आहे हा, त्यामुळे इथे ट्रॅफिक होते भरपूर. तर इकडे थांबायला वगैरे गाडी घेऊन अलाउड नाही, तर म्हणून आम्ही आता चालत चाललो आहे. तर गोवामध्ये सगळी जागेवर बिझनेसच चालतो. तर माझ्या मागे तुम्ही बघता हे मदानी गार्डन आहे फक्त. तर हे असं काहीतरी इकडे फोटो काढायला वगैरे आहे यांचं. आणि इकडे बघा तुम्ही काय लिहिलं आहे, प्लीज परचेस युअर तिकीट टू एंटर मदानी तिकीट काउंटर. तर इकडे 50 रुपये भरायला लागतात फक्त या पार्कमध्ये जाण्यासाठी. आणि हा काय नाही, छोटासाच पार्क आहे. ते तिकडे असे स्टॅच्यू टाईप आहेत, थोडेफार विंग्स आहेत, तर एवढ्याचे त्यासाठी 50 रुपये द्यायचे. तर आम्ही काय जात नाही इकडे. 50 का भाई, 10 रुपये पण देणार नाही. तर आम्ही काय जात नाही इकडे. परत आम्ही उलट्या साईडला, आम्ही त्या बाजूला गाडी लावली आहे, तर तिकडे आता गाडीत जातो आणि आपण जाऊया आता बर्गर फॅक्टरीमध्ये. आणि भगतनी आज पण आपल्याला कंटेंट दिलाय काल सारखा. आज भगत काय झालंय सांग. आज भगतला मिळालाय प्रसाद, जबरदस्त प्रसाद मिळालाय त्याला. तर भगत सोबत रोज काय ना काहीतरी होतच आहे. काय नाही भगत, पैसे मिळतील तुला. काय मिळणार नाही, गोवा ट्रिप भगतसाठी नाहीये भाई. पैसे पण जात आहेत आणि नाही आहे भाई. खर्च किती झाला काल सांग. सोडणार ते नको विचारू, ते नको विचारू. जाऊ दे, चला आता आपण निघूया इकडून. दिल चाहता है ना, दिल दुखता है.
ज्या रोडला आपण जाऊन आलो पर्रा रोडला, तर तो रोड डिअर जिंदगी मधील लव यू जिंदगी या गाण्यामुळे फेमस झालाय. तर तिकडे ते दोघं जण सायकल चालवत असतात, तर त्यामुळे इकडे सायकल पण रेंटवर मिळते. तर हे तिकडे ते एक युनिकनेस आहे. आणि आता आपण बर्गर फॅक्टरीला चाललो. तर ही बर्गर फॅक्टरी याचा जो युनिक टेस्ट आहे आणि त्याची चांगल्या क्वालिटीमुळे फेमस आहे. तर आता बघूया आपण तिकडे खरंच त्याचा जेवढा हाईप आहे तो वर्थिट आहे की नाही. रोड पासून बर्गर फॅक्टरीचा जो रोड आहे तो एक 5-6 किलोमीटरचा आहे. बर्गर फॅक्टरी जवळ पोहोचलोय. तर गोव्यामध्ये पहिल्यांदा आम्हाला फ्री पार्किंग मिळाले. ही ॲक्च्युली बर्गर फॅक्टरीचीच पार्किंग आहे. तर इकडे दुकानं पण आहेत थोडीफार बाहेर. त्याला आता आपण इकडे जाऊया, टेस्ट वगैरे कशी आहे करून. वाईप तर आहे इकडे. आम्ही आता ते बर्गर वगैरे खाऊन आलोय आणि ते रस्त्यात आम्हाला डॉमिनोज दिसला. तर आम्ही डॉमिनोज मधून पार्सल घेतलंय. पैसे वाचवतोय. हा, तर आता आम्ही रूमवर जाणार आणि आता वाजलेत 8:30. तर उद्या सकाळी आमचा 6 वाजता परत उठायचा प्लॅन आहे. बघूया आता आम्ही लोक उठतो का. आणि आता तर रूमवर चाललोय, तिकडे जाऊन पिझ्झा खाणार आणि डायरेक्ट लवकर झोपणार आज, कारण उद्या उठायचं त्यामुळे. तर ही व्हिडिओ मी इथपर्यंतच ठेवतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. तर भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये.